नमस्कार. आज मी शेवाळ्या बनवते आहे गुळाच्या. आज वहिनीनी गावाहून धुळ्याहून शेवया आणल्या आहेत, त्याच्या शेवया बनवते. इकडे मी 1.5 ग्लास पाणी घेतलंय. आता वहिनीने इकडे 2 चमचे गुळ घातलाय. अजून घालायचं वहिनी? हो, अजून 2 चमचे. अजून 2 चमचे टाकते. हो. आता यामध्ये थोडंसं तूप घालूया. अर्धा चमचा तूप. आता मी हे गॅसवर ठेवून उकळवून घेणार आहे. वेलची पूड टाक. पाव चमचा मिऱ्याची पूड. किंचित थोडंसं चिमूटभर मीठ टाक. जाड गव्हाच्या शेवाळ्या. जाड गव्हाच्या शेवाळ्या. जाड शेवाळ्या. हा टाक. जाड शेवाळ्या गुळाच्या. ह्या बनवत आहोत आपण जाड शेवाळ्या गव्हाच्या. शेवाळ्याच्या शेवया जाड जाड शेवाळ्या. पातेलं मोठं नव्हतं. मी इकडे 1 कप अजून पाणी घातलंय. ते पातेले छोटं होतं म्हणून आम्ही पातेले चेंज केलंय, दुसरं घेतलंय. गुळ घालूया थोडासा अजून. आम्ही थोडंसं क्वांटिटी वाढवली आहे, त्यामुळं पुन्हा रेसिपी थोडी चेंज झाली आहे. टाकू? हां. त्या शेवया घालते वहिनी. खूप होतील एवढ्या. हो ना, म्हणजे कमी राहू दे, आपण संध्याकाळी खाऊ. गरम गरम करून ना तेव्हा. बरं. या वाटीवर शेवया घातल्यात यामध्ये. आता वहिनी मिक्स करते. आज आम्ही सगळेजण वहिनीच्या हातच्या शेवया एन्जॉय करणार आहोत. वहिनीने रात्रभर प्रवास करून आम्हाला ह्या आणि सकाळी 10 वाजेपर्यंत देवदर्शन करून पुन्हा आमच्यासाठी ह्या रेसिपीसुद्धा बनवायला किचनमध्ये उभ्या आहेत. हां, शिजेल ना ते. झाकण ठेव थोडं. त्या जाड आहेत ना, त्याच्यामुळे त्या शिजायला थोडा वेळ लागेल आणि पाणी पण लागेल जास्त त्याच्यामुळे. हां. खोबरं किस आहे. आता शिजून पूर्ण झाले. थोडंसं पाणी कमी करूया आणि मग सर्व करूया. आता आपल्या शेवया तयार आहेत. पाणी आटवून घेतो. आता गॅस बंद करून त्या सर्विंग प्लेटमध्ये टाकून सर्व करूया. हे पाव कपभर सुकं खोबरं किसून घेतलंय. त्या शेवयामध्ये घालते. वहिनींमुळे मला एक नवीन रेसिपी मिळाली आज. थँक्यू वहिनी. ओके. हो. इकडे दुसरी वहिनी ना आंब्याचा रस बनवते. त्याच्यासाठी तिने आंब्याचं स्किन काढली आहे आणि आता त्याचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये फिरवून त्याच्यामध्ये ती दूध गूळ किंवा साखर घालून ते फिरवते. टाकू? त्या गरमागरम शेवया. अरे वा, काय छान नूडल्स सारखे दिसतात. गुळातल्या शेवया. यावर आता वहिनी घालणार आहे रस, आंब्याचा रस. घरचे आंबे, घरच्या शेवया, त्या घरचे पापड. हे तांदळाचे आहेत ना? नाही, साबुदाणा बटाटा. हा नाचणीचा पापड. ते त्याच्यात खड्डे आहे ना, त्याच्यात येतं. वा, हा नाचणीचा. मस्त खोकलाय. वेलची चालेल ना, ठीक आहे ना. द्यायच्या मग शेवया टाकायच्या. हां, मग काढायच्या नाही. हा करा ना. हा कुठला पापड आहे वहिनी? हा आहे गहू तांदूळ. अरे मस्त फुगले.
हे फॅक्टरीचे पापड आहे. फॅक्टरी डायरेक्ट. फॅक्टरी. पापड. थोडासा पालता का नाही मग तो जातो ना कडे चिमटा पाहिजे होता. तेवढा कढई भरून झालाय तो. वहिनी हातानेच पलटी करते. वेगवेगळे धान्याचे आणि वेगवेगळ्या रंगाचे हे पापड तळून झाले. आता ह्याचा स्वाद घेणार आहोत आम्ही. ज्वारीचा लाल 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 ज्वारी. गावाकडे याला चिकनीचा पापड म्हणतात. अच्छा, साधा चिकनीचा पापड आहे म्हणजे. ताईचा आवडता पापड मला वाटतं गॅस कुठला तरी चालू आहे, वास येतोय. वास येतो. तो बरोबर. नाही तर तरी चालू आहे. हा, होय चालू आहे तो.